हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल प्रीती लाईफ. कसे सर्व मस्त मजेत असतील तर सर्वांना गुड मॉर्निंग. तर आता मेडिकल जॉईन केल्यापासून आता बाहेर जावं लागतं, रोजच जावं लागतं. तर मी काय रोज 2 टाईम काय कपडे चेंज करत नाही, कारण तर दुपारी येते. तुम्हाला त्याचं रुटीन तर दाखवणारच आहे. तर तुम्ही बघू शकता माझा कपड्यांचा ढिगारा. तर मी ह्या ढिगाऱ्यामधून आता कपडे शोधून काढणार आहे. तर हेच नाही केलं मी, घड्याच नाही घालून ठेवलं साड्यांच्या वगैरे. आता मला घालावे लागते ना, संध्याकाळी नको घालते. ते राहाडाच राहाडा विषयच नाही. तर एवढं सारं आहे म्हटल्यावर मला तर हे घेणं खूप गरजेचं आहे. आपण बघूया, आता सध्या तर काही तशी परिस्थिती नाही आहे कपडे घेण्यासारखी. तर घेईल पण त्याला टाईम आहे. नक्कीच घेणार आहे, नक्कीच घेणार आहे. आता टाईम तेवढा फास्ट जातो आहे ना, खूप फास्ट जात आहे. सकाळी 2 मिनटं, सकाळी किती पण लवकर उठा. साड्यांना पिको फॉल करायचं आहे. तर यार भाजी टाकलेली एकीकडं, आठवून जायची भाजी. अजून एक साडी आहे. ह्याच्यात ते टॉप नाही. भेटला इथं ह्याच्यातून नुसतं पॅन्टचे टॉपच काहीत राहिले. ह्याचं नुसतं पॅन्टचं टॉप एवढा सारा नुसतं पॅन्टच झालेला आहे. खूप कमी आहे, खूप म्हणजे खूप. पॅन्ट साडी नंतर काय प्रयत्न राहाडा करून ठेवलेला आहे. तेवढा सगळा माझा राहाडा आहे. मी संध्याकाळी त्याला आवडते मस्त. साड्यांना घेऊन जायची साडी आहे, पिको फॉलला घेऊन जायचं आहे. म्हणजे कसं साडी पण वेअर करून जायचं आहे. ते साड्या आहेत पिको फॉलला टाकायच्या. तर साडी पण वेळ करून नाही, थोडं मला ढिगारा आहे. आता किती पण कपडे असले तरी पण मला आता बाहेर जायचं म्हणलं की कमीच कपडे पडणार आहे. आणि मला कपडेच नाही असं होणार आहे. आणि अजून कपड्यांचा स्टॉक आणून अजून एवढा मोठा ढिगारा होईल. तर अशा प्रकारे चाललेलं आहे काम. सर्व गोष्टी होत आहेत, व्यवस्थित होत आहेत. काल पण एक ऑर्डर केलेली तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवतेच आहे, पण नंतर दाखवते. आता मला थोडंसं आवडू द्या. इथं भाजी वांग्याची भाजी केली.
कमी गॅसवर ठेवलेली, शिजलेली नाही अजून. आता वांग्याची भाजी आहे, रात्रीची चपाती पण आहे, भात पण आहे. एवढ्यात माझा नाश्ता होणार आहे बिलकुल. मग फक्त भाजी केलेली दुपारी आलं ना, काहीतरी भाकरी वगैरे करायचं आणि मग जायचं. तुम्हाला लगेच दाखवते एकाच व्हिडिओमध्ये, सगळं एंड करून टाकू आपण सगळं. आता मला ऑनलाईन जे काम आहेत माझे, जे डाउनलाईन आहेत त्यांना पाहणे, परत माझं यूट्यूब चॅनल पाहणे, मला घरातल्या सगळ्या गोष्टी आवडणे आणि मला बाहेर मेडिकलमध्ये पण जाणे, एवढी मी सगळी कामं करते. आणि यूट्यूब चॅनल मला एवढं बेस्ट आहे माझ्यासाठी, तुम्हाला सांगते का बेस्ट आहे. कारण ते खूप सारं मला हे करायला भेटते, म्हणजे व्हिडिओ शूट करता करता माझं काम पण आवरून होते. तर संध्याकाळी आपण कपड्यांच्याकडे घालते गप्पा मारल्या. तर माझे पप्पा काय म्हणायचे, काम करत करत तुम्ही गप्पा मारा, काम करत करत तुम्ही गप्पा मारा. तर मग माझं काम पण होते, तुमच्याबरोबर गप्पा मारून पण होते, तुमच्यापर्यंत व्हिडिओ पसंत पण होते. तर मी मेशोवरनं मागवलेले आहे स्लॅक्स मागवलेले आहेत. खूप छान आहे, क्वालिटी खूप छान आहे, बेस्ट क्वालिटी भेटली, बेस्ट. मला असं वाटलं की काय माहिती येतं ते का नाही चांगलं, पण खूप छान आले ते. 3 मागवलेले आहेत, एक ही क्रीम कलरची, एक व्हाईट कलरची आहे, सेमच आहेत, आणि एक ब्लॅक कलरची आहे. धुवायला टाकलेलं आहे, कालच आले की लगेच यूज करून धुवायला पण. ही आहे व्हाईट कलरची, पाहू शकता, खूप छान आहे. अशा कॉटन टाईप पण नाही आहे, असं एकदम कापड मऊ मऊ आहे, स्ट्रेचेबल. परत ते लायराच्या पॅन्ट कशा असतात तशा टाईप कापड. चला, वरती पुढं कपडे पडलेले आहेत, कपडे धुवायला टाकलेले आहेत. आता कपडे धुणार, लगेच आंघोळ करणार, लगेच नाश्ता करणार, काही पुढच्या गोष्टी आहेत त्या आवरणार. तर 10:30 वाजता निघावं लागतं मला. माझं टाईम टेबल किंवा माझं यूट्यूब चॅनल असताना पण मी माझ्या सर्व गोष्टी कशा हँडल करते किंवा घरातलं कसं आवडते हे पण मी तुम्हाला सांगणार आहे. भरपूर सारे आता नवीन नवीन व्हिडिओ येणार आहेत, नवीन नवीन माझं रुटीन येणार आहे. तुम्ही नक्की खूप छान सपोर्ट करता, असाच तुमचा सपोर्ट राहू द्या. आणि गरम खूप होत आहे, उन्हाळा खूप आहे, सर्वांनी काळजी घ्या. आणि जास्तीत जे गावाकडले आहेत तर त्यांनी तर जास्त काळजी घ्या, बाहेर निघूच नका. मी तर म्हणते, जे रानातली कामं असतील ते खरंच ऊन उतरल्यावर करा. कारण काय, ते दिवशीच अहिल्यानगरचीच आय थिंक, हो अहिल्यानगरचीच एका बाईचा डायरेक्ट मग हाताने मृत्यू झालेला आहे. रानात काहीतरी मका का काय कापत होती, न्यूज आलेली आहे. तर खूप डेंजर ऊन आहे, खूप म्हणजे खूप. तर आपल्या जीवाला हानी होईल असं खरंच कोणीच काय करू नका, म्हणजे केलं पण नाही पाहिजे. कारण की लाईफ परत नाही आहे. जर आपल्याला काय एवढं महत्त्वाचं नाही आहे की बाबा ते केल्याशिवाय आपल्याला पर्यायच नाही आहे म्हणून, किंवा ते करावंच लागणार आहे असं आहे का. तर थोडंसं ठीक आहे असेल, पण रानातली कामं म्हणल्यावर करावी पण लागतात ते. पण थोडासा टाईम द्या, थोडंसं नुकसान झालं तरी पण चालेल, पण जीवाला पहिल्यांदा जपा. माझं तर हेच संदेश आहे आणि मी ते हेच सांगेल, पहिल्यांदा जीवाला जपा. कारण काय, परत लाईफ नाही, परत जीवन नाही आहे, एकदा गेलं गेलं. आपल्याला आयुष्यभर कष्टच करायचे, आयुष्यभर कामच करायचे, पण चांगलं स्वतःला टाईम देत देत पण केलं पाहिजे. पहिल्यांदा स्वतःचा जीव जपा, नंतर काय असेल ते पहिल्यांदा का जीव, आणि नंतर काय असेल ते काम. बरोबर आहे ना. आता मी पण जाते, तर मी बाहेर जाताना स्कार्फ वगैरे वेअर करूनच जाते. कारण की खूप ऊन आहे, खूप म्हणजे खूप भयानक ऊन आहे. म्हणून पहिल्यांदा स्वतःची व्यवस्थित काळजी घ्यायची आणि नंतर पुढच्या काय गोष्टी असतात त्या करायच्या. बरोबर आहे. तर चला मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हाला बाय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट्स करा, छान छान कमेंट्स करा. कमेंट्सला नक्की फीडबॅक भेटेल. बाय. मला खूप उशीर होतो. बाय.